Students, today I am going to take you a practice for English grammar. You know, in the question paper, the first question is depend on grammar. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सेमी इंग्लिश तो इंग्लिश मीडियम कुठल्याही मीडियमसाठी फर्स्ट क्वेश्चन जो असतो जो ग्रामरवर बेस असतो. ग्रामर त्याचा बेस असतो आणि आपण जे काही क्वेश्चन्स घेतो आहोत अशाच टाईपचे क्वेश्चन येतात. हे एका बोर्ड पेपरला आलेला काही क्वेश्चन्स आहेत. 9th आणि 10th दोन्ही मीडियमसाठी फर्स्ट क्वेश्चन जो आहे सेम याच टाईपचा असणार आहे. कंपल्सरी याच टाईपमध्ये असणार आहे. त्यामुळे व्यवस्थित स्टडी करा का तुम्हाला फर्स्ट टर्मला किंवा फायनल एक्झामला 9th आणि 10th दोन्ही स्टँडर्ड साठी पेपर पॅटर्न मध्ये फर्स्ट क्वेश्चन हा ग्रामर सेक्शन वर असतो आणि हेच टॉपिक असतात. बघूया, फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. अल्फाबेटिकल ऑर्डर दोन्ही मीडियम साठी येतं. सेमी इंग्लिश इंग्लिश मीडियम साठी येतं, फक्त वर्ड्स थोडेसे बदललेले असतात. अल्फाबेटिकल ऑर्डर वर्णानुक्रमानुसार. इंग्लिश मधील अल्फाबेटिकल्स ABCDEFG या सिक्वेन्स मध्ये या सिक्वेन्स नुसार ते वर्ड्स तुम्हाला अरेंज करायचे आहे. बघा, रीच, ब्रेक, क्विक आणि लाईव्हली. यू हॅव टू सी विच आर द फर्स्ट लेटर. पहिलं लेटर कुठलं आहे ते चेक करा. इथे आर आहे, बी आहे, क्यू आहे आणि एल आहे. मग या 4 लेटर मधलं एबीसीडीच्या सिक्वेन्स मध्ये फर्स्ट कुठल्या विषय का तुम्ही चेक करू शकता. पहिला बघा ब्रेक, बी पहिला येतो का नाही, म्हणून पहिला वर्ड येणार ब्रेक. डी नंतर बघा आर बी क्यू एल. मग आर क्यू आणि एल मध्ये पहिला कोण येतो, एल येतो का, म्हणून पहिला सेकंड येणार लाईव्हली. नंतर एक क्विक आणि आर नंतर येतो म्हणून रिच हा शेवटी येणार. नंबर टाकायची गरज नाही, फक्त कॉमा द्यायचे, तसे वर्ड अरेंज करायचे. इंग्लिश ग्रामरचे फर्स्ट क्वेश्चन जे आहेत ना इझी, अगदी नॉर्मली फर्स्ट सेकंड थर्ड चे स्टुडंट पण सॉल्व्ह करतील एवढा सोपा टॉपिक या ग्रामर मध्ये दिलेला आहे. बेसिक ग्रामर टॉपिक्स असतात याच्यामध्ये. सेकंड क्वेश्चन बघा. काउच, कोच, कुक अँड कूलर. नाव हिअर यू कॅन सी इन द ऑल वर्ड्स द फर्स्ट लेटर इज सी. पहिला सगळीकडे इथे सी आहे, इथे सी आहे, इथे पण सी आहे, इथे पण सी आहे. फर्स्ट लेटर सेम आहे की मग सेकंड वर्ड टाकायचं. इथे पण ओ आहे, इथे पण ओ आहे, इथे पण ओ आहे, इथे पण ओ आहे. फर्स्ट आणि सेकंड दोन्ही लेटर सेम आहे. मग आता थर्ड लेटर चेक करा. इथे यू आहे, इथे ए आहे, इथे ओ आहे आणि इथे ओ आहे. मग मला सांगा यामध्ये सिक्वेन्स मध्ये तुम्ही चेक केलं पहिला ए असतो म्हणजे पहिला वर्ड तर नक्कीच मिळणार कोच. म्हणाले 1 2 आणि 3. आता थर्ड बघा, इथे यू आहे, इथे ओ आहे, इथे ओ आहे. यू तर पॉसिबल नाहीये, म्हणजे या दोघांमधलंच कोणतरी येणार आहे. पण गंमत आहे का ना, इथे थर्ड ओ आहे, इथे पण थर्ड ओ आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, फोर्थ लेटर बघा. इथे के आहे, इथे कोण आहे, एल आहे. एबीसीडीचा सिक्वेन्स बघा, ABCDEFG HIJ KL. म्हणजे पहिला कोण येतो के आणि नंतर कोण येतो एल. म्हणून पहिल्यांदा काय येणार सांगा, कुक आणि नंतर येणार कूलर आणि शेवटी येणार काउच. काय इथे यू आहे ना म्हणून तो शेवटी येणार. कंपल्सरी बघा, हा बोर्ड एक्झामचा हा क्वेश्चन आहे. एकदम सिंपल, पण आपण बऱ्याच वेळा काय करतो, सिली मिस्टेक करतो. नेक्स्ट क्वेश्चन पण असाच असतो. पंक्च्युएशन. पंक्च्युएशनला मराठीमध्ये म्हणतात विरामचिन्ह. विरामचिन्ह आपल्याला माहिती आहे, लक्षात घ्या. काही साईन जर आपल्याला माहिती आहे, कॉमा, फुल स्टॉप, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क, याला आपण काय म्हणतो, पंक्च्युएशन. सेंटेन्स बघा, शी स्माइल्ड अ बेगर चेंज्ड माय लाईफ. या सेंटेन्स मध्ये तुम्हाला कळलं पाहिजे हे सेंटेन्स कोण बोललंय का. शी स्माइल्ड अ बेगर चेंज्ड माय लाईफ. मग आपल्या लक्षात यायला पाहिजे शी स्माइल नंतर कॉमा येणार, कॉमा दिला आणि हा पोर्शन आहे ना त्या व्यक्तीने बोललेला आहे म्हणून याला इन्व्हर्टेड कॉमा टाकलं.
डबल इन्व्हर्टेड कॉमा, दुहेरी अवतरण चिन्ह, एक कॅपिटल काढा, अ बेगर चेंज्ड माय लाईफ, इथे फुल स्टॉप आणि इन्व्हर्टेड डबल इन्व्हर्टेड कॉमा काय करायचं, कम्प्लीट करायचं. जर क्वेश्चन असेल तर क्वेश्चन मार्क येणार, एक्सक्लेमेशन मार्क जर असेल एक्सक्लेमेटरी सेंटेन्स एक्सक्लेमेशन मार्क, याला आपण म्हणतो पंक्च्युएशन्स म्हणजे विराम चिन्ह. नेक्स्ट आहे बघा, मेक 4 वर्ड्स फ्रॉम ट्रिमेंडसली. हा तुम्हाला वर्ड दिलेला आहे, या वर्ड मधली लेटर यूज करायचे आणि तुम्हाला काही वर्ड्स 4 वर्ड्स बनवायचे आहे. इथलेच लेटर वापरायचे आहे. 4 वर्ड्स. इंग्लिश मिडियमला असं असतं मिनिमम 4 लेटरचं वर्ड पाहिजे. सेमी इंग्लिश साठी 3 वर्डचं लेटर चालतं. म्हणजे मिनिमम 4 वर्ड्सचाच लेटर पाहिजे. छोटा वर्ड चालणार नाही, मिनिमम 4 लेटर वाला वर्ड बनवायचा. जसं बघा ट्रिमेंडसली, एक असा येऊ शकेल का बघा, ट्रिमेंड, ट्रिमेंडिंग. अजून याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर अजून कोणकोणते वर्ड येतील बघा. इथले शब्द पाहिजे, यामधले शब्द वापरून ना तुम्हाला वर्ड बनवायचा आहे. जसं इथे बघा मी काही शब्द लिहिलेले आहेत बघा, यामध्ये काही शब्द कोणकोणते दिलेत बघा. नेस्ट एक येतोय बघा, NEST, N आहे, E आहे, S आहे, T आहे, NEST आहे बघा, दिसतोय तुम्हाला. त्याच्यानंतर अजून काही वर्ड्स बघा, मेन एक आहे ना, नीड एक, एंडमरी, ट्री पण येतं बघा, टी आहे, आर आहे, इथे एक वेळा ई आणि इथे एक वेळा टी आहे बघा. त्याच्यानंतर माऊस पण येतं बघा, MOUSE, M आहे, O आहे, U आहे, S आहे, E आहे. यातलेच लेटर यूज करायचे आणि असे वर्ड बनवायचे. हा एक टॉपिक कंपल्सरी असतो. हा एक्झाम मध्ये कंपल्सरी क्वेश्चन आहे. राईट रिलेटेड ऍडवर्ब्स. काही वेळा वर्ड्स असा येतो, इथे दिला ऍडवर्ब्स. तुम्हाला ऍडवर्ब्सला मराठीमध्ये क्रिया विशेषण असं म्हणतात. आणि ऍडवर्ब ओळखायला सिंपल कसं माहिती का, एंडला LY असतो. ऍडवर्ब मध्ये शेवटी LY असतो. तुम्हाला मध्ये वर्ड दिलाय बघा, स्टडी. स्टडीशी रिलेट करणारे तुम्हाला इथे वर्ड घ्यायचे, जे स्टडीशी रिलेटेड व्हायला पाहिजे ना बघा. आणि ऍडवर्ब इथे बघा मी केअरफुली, आपण करतो ना स्टडी केअरफुली, तसं पण म्हणतो का, ही वॉज स्टडींग व्हेरी केअरलेसली. म्हणजे केअरलेसली पण येणार, केअरफुली काळजीपूर्वक, केअरलेसली निष्काळजीपूर्वक, हार्डली दिसतोय. त्याच्यानंतर बघा सायलेंटली, डीपली. बघा ही स्टडींग द चॅप्टर व्हेरी डीपली, डीपली येतं. त्याच्यात बघा कंटिन्युअसली, सतत. हे सगळे वर्ड स्टडीशी रिलेट करणारे आहेत. यांना ऍडवर्ब म्हटले बरं का, म्हणून LY आला सगळीकडे. अशा टाईपचा एक क्वेश्चन येतो. नेक्स्ट आहे, ऍड अ क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्स. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. काय सांगितलंय, ऍड अ क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्स. म्हणजे तुम्हाला सेंटेन्स अर्धवट दिलं जातं, पुढचं सेंटेन्स तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, जे मिनिंगफुल सेंटेन्स तयार झालं. इथे बघा, फार्मिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑक्युपेशन इन इंडिया. काय दिलंय, फार्मिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑक्युपेशन इन इंडिया. शेती हा भारतातील सर्वात महत्वाचा व्यवसाय आहे. या सेंटेन्सला तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचं आहे, वाढवायचंय सेंटेन्स. कसं करताय, जे तुम्हाला कसं पाहिजे, क्लॉज करायचंय. म्हणजे त्यामध्ये WH वर्ड वापरायचा आहे. व्हॉट, विच, व्हेन, व्हाय असे वर्ड वापरून पूर्ण करायचं आहे. जर तुम्ही हे सेंटेन्स कंप्लीट केलं तर असं येऊ शकेल बघा, विच इज डन बाय ट्रॅडिशनल मेथड. बघा सेंटेन्स कंप्लीट काय केलं बघा मी. बघा, फार्मिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑक्युपेशन इन इंडिया. सेंटेन्स बघा, विच इज डन बाय ट्रॅडिशनल वे. विच इज डन बाय द ट्रॅडिशनल वे. इथे बघा सेंटेन्स जॉईन करण्यासाठी पण विच वापरला. म्हणजे काय वापरलंय, क्लॉज म्हणतात त्याला. म्हणजे जी बानो फार पारंपरिक पद्धतीने केली जाते. म्हणून बघा अशा प्रकारे सेंटेन्स तयार करायचे.
आपण कुठलाही टाकू शकतो, तुमच्या मनाने लिहायचं. आणि एक लक्षात घ्या, यासाठी तुम्हाला इंग्लिश मध्ये सेंटेन्स तयार करता यायलाच पाहिजे. हे तुम्ही पाठ काहीच करू शकत नाही किंवा हेच सेंटेन्स येतील असं नाहीये. आपली स्वतःची प्रिपरेशन पाहिजे. पुढे बघा, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब. काय क्वेश्चन असतो? कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब. वर्बची वर्ड चेन कम्प्लीट करायची म्हणजेच तुम्हाला काही वर्ब्स घ्यायचे. वर्ब्स पाहिजे ना, लक्षात घ्या. कंपल्शन आहे वर्ब पाहिजे. वर्ब म्हणजे ऍक्शन दिसली पाहिजे. जसं बघा, गॅदर. गॅदर म्हणजे गोळा करणे, एकत्र येणे, त्याला गॅदर म्हणतात. मग आर वरून तुम्हाला एक वर्ब लिहायचं आहे, RUN. रन म्हणजे धावणे, पळणे. एंड वरून बाण तुम्हाला लिहिता येईल बघा, नॉड. NOD. नॉडचा अर्थ होतो बाण मान हलवणे किंवा मान डोलावणे, नॉड. डी वरून एखादा वर्ब बघा, डान्स. डी वरून डान्स. ई वरून येऊ शकतं बाण इट. ई वरून काय येता येईल बघा. किती वर्ड झाले बघा, 1 2 3 4 वर्ड आपल्याला तयार करायचे असतात. म्हणजे याला म्हणतो आपण वर्ड चेन. बघा, लास्ट वर्ड वरून नवीन वर्ड बनला पाहिजे. पण एक लक्षात घ्यायचंय, ते सगळे वर्ब पाहिजे. काही वेळा इथे बाण नाऊन देऊ शकतात, नाऊन पण देऊ शकतात. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला कळलं पाहिजे वर्ब्स आहे, नाऊन आहेत, काय सांगितलेलं आहे. नेक्स्ट वन, ऍड सफिक्स और प्रेफिक्स. सफिक्स और प्रेफिक्स. बानो, सफिक्स और प्रेफिक्स म्हणजे काय करायचं माहिती का? जो गिवन वर्ड आहे त्याच्या अगोदर जर आपण काही लेटर जॉईन केली ना, तर त्याला म्हणतात प्रेफिक्स. अगोदर जोडला आणि नंतर जोडला ना, तर त्याला जसं बघा, हॅपी. हॅपीला आपण काय केलं, समजा अगोदर UN जोडला तर अनहॅपी झालं. स्टार्टला जोडलं म्हणून त्याला प्रेफिक्स म्हणतात. आणि समजा आपण हॅपीली लिहिलं, LY एंडला जोडलं, मग त्याला काय म्हणता येईल बघा, सफिक्स. तसं इथे बघा, रेस्ट आपल्याला रेस्टलेस, अस्वस्थ म्हणता येईल बघा, रेस्टलेस. म्हणजे आपण सफिक्स बनवला बघा. याचा बघा, फोर्सफुल तयार होईल. इथे बघा, आपण शेवटी वर्ड जोडले बघा, म्हणून याला म्हणतात सफिक्स. पण एक्झाम मध्ये तुम्हाला अजून एक क्वेश्चन येतो. पुढे काय दिले बघा, अँड यूज देम इन युअर ओन वर्ड्स. आणि ओरिजिनल वर्ड म्हणजे हेच वर्ड आहेत ना, हे दोन, हे तुम्हाला सेंटेन्स मध्ये वापरायचे. तुम्हाला असं सेंटेन्स बनवायचं ज्याच्यामध्ये रेस्ट पाहिजे. दुसरं सेंटेन्स असं बनवायचं ज्यामध्ये फोर्स हा शब्द यायला पाहिजे. इथे तयार आहे बघा, द क्रिकेट टीम अनेबल टू गेट कम्प्लीट रेस्ट. द क्रिकेट टीम अनेबल टू गेट अ कम्प्लीट रेस्ट. क्रिकेट टीमला पूर्ण विश्रांती मिळू शकली नाही. देअर इज अन अट्रॅक्शन फोर्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. दोन ऑब्जेक्ट मध्ये अट्रॅक्शन काय असतं, फोर्स असतं. बघा, हेच वर्ड आपण सेंटेन्स मध्ये यूज केले. नेक्स्ट क्वेश्चन होता, आय ग्लान्स्ड टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. मेक सिंपल सेंटेन्स. इथे बघा, दोन सेंटेन्स. या सेंटेन्सला कंपाऊंड सेंटेन्स म्हणतात. दिस वन इज कंपाऊंड सेंटेन्स because and is used to join the sentences. You can see here, there are two sentences. I glanced toward the roof of the clubhouse. This one is the first sentence. I saw something horrible. हे second sentence आहे. आणि ते जॉईन करण्यासाठी बाजू काय वापरलं गेलंय, and वापरलं गेलं. तुम्हाला सांगितलंय मेक सिंपल सेंटेन्स. मग सिंपल सेंटेन्स करताना अँड बाण काढून टाकायचा असतो आणि शक्यतो ING फॉर्म वापरायचा असतो. वर्बचं ING फॉर्म वापरायचं. मग कसं केलंय बघा, ऐका. आय ग्लान्स्ड टुवर्ड द रूफ होतं का ना, मग असं लिहायचं. आय वर्ड नाही वापरायचा, सब्जेक्ट नाही वापरायचं. इथे लिहा ग्लान्सिंग. ग्लान्स्ड आहे ना, तिथे लिहायचं ग्लान्सिंग टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस, कॉमा द्यायचा आणि इथे सब्जेक्ट वापरायचा. आय होता का इथे सब्जेक्ट, तो इथे घ्यायचा. आय सॉ समथिंग हॉरिबल. ग्लान्सिंग टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस, आय सॉ समथिंग हॉरिबल. इथे ही दोन सेंटेन्स कशी होत बघा. मी पटकन क्लब हाऊसच्या छताकडे पाहिलं आणि
मला काहीतरी भयंकर दिसलं. मी क्लबच्या छताकडे पाहिलं आणि मला भयंकर काहीतरी दिसलं. मग 2 सेंटेन्स झाले ना. बघा, मी छताकडे पाहिलं एक सेंटेन्स आहे आणि मला भयंकर दिसलं आणि वापरलं आणि शब्द नाही यायला पाहिजे. मग असं येणार बघा, छताकडे पाहिल्यावर मला काहीतरी भयंकर दिसलं. एकच सेंटेन्स तयार झालं. छताकडे पाहिल्यावर मला काहीतरी भयंकर दिसलं. म्हणजे ग्लान्सिंग टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस आय सॉ समथिंग हॉरिबल. यांची तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ग्लान्सिंगला होतं अंडरलाईन करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ डिड दॅट अफेक्ट युअर प्रिपरेशन? हाऊ डिड दॅट अफेक्ट युअर प्रिपरेशन? इथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे, शेवटी क्वेश्चन मार्क आहे. मेक असर्टिव्ह, त्याचा तुझ्या तयारीवर कसा काय परिणाम होईल? आपण जसं एखाद्या व्यक्ती, बघा मी व्यवस्थित सेंटेन्स बोलताना आहे का, आपण एखाद्याला म्हणू शकतो, अरे तू या झाडावर कसं काय चढू शकशील? आपण एखाद्याला असं म्हटलं, एक समोर झाड आहे आणि त्याला आपण असं म्हटलं, अरे तू या झाडावर कसं काय चढू शकशील? म्हणजे आपल्याला काय म्हणायचंय की तू या झाडावर चढू शकत नाही. इट्स नॉट पॉसिबल फॉर यू. हे तुला, म्हणून आपण असं म्हणतोय बघा, अरे तू या झाडावर कसं काय चढू शकशील? म्हणजे आपण निगेटिव्ह विचार करतो की अरे तुला या झाडावर चढता येणार नाही. तसं इथे बघा, हाऊ डिड दॅट अफेक्ट युअर प्रिपरेशन? त्याचा तुझ्या तयारीवर काय परिणाम होईल? म्हणजे आपलं असं म्हणायचंय, त्याचा तुझ्या तयारीवर काही परिणाम होणार नाही. म्हणजे सेंटेन्स कसं येईल माहिती का, दॅट डिड नॉट, आपल्याला नॉट वापरायला लागेल, डिड नॉट अफेक्ट युअर प्रिपरेशन. युअर प्रिपरेशन याला आपण म्हणतो असर्टिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह नाही हा, असर्टिव्ह. कारण हा क्वेश्चन होता, क्वेश्चनचा आपल्याला सिंपल म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे. म्हणून अशा प्रकारे बघा सेंटेन्स तयार झाला बघा, दॅट डिड नॉट अफेक्ट. एक लक्षात घ्या, या टाईपचे बरेच क्वेश्चन्स आपल्याला प्रॅक्टिस करावे लागतील. आणि जेव्हा तुम्हाला यांची प्रॅक्टिस होईल की नाही, फर्स्ट क्वेश्चन मधला ईच अँड एव्हरी मार्क्स तुम्हाला मिळवणं एकदम इझी आणि सोपं आहे. पण प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. ओके.